नमस्कार, मी सिद्धेश. स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर सध्या मी पोर्टमध्येच आहोत आणि मी आता VHFवरती ऐकलं आहे 2 बल्क कॅरियर शिप पोर्टमध्ये एंट्री करणार आहेत. बल्क कॅरियर म्हणजे एक शिपच असते, मी तुम्हाला दाखवतो. फक्त त्याची काय नसतं, बल्क कॅरियर कंटेनर वेगळी, ज्याच्यावरती कंटेनर लोड होतात. आमची रोरो आहे ज्याच्यामध्ये गाड्या लोड होतात, कार्गो असते. बल्क कॅरियर म्हणजे त्याच्यामध्ये कार्गो बल्कमध्ये जमा होतो. म्हणजे थोडक्यात आपण एखादा छोटा हत्ती जर लोड करतो, तर छोटा हत्ती आपण डायरेक्ट जर भरला, म्हणजे आपण जसं खोरा आणि घमेले घेऊन डायरेक्ट भरतो तसं ते डायरेक्ट भरलं जातं. आणि कार्गोमध्ये ते पिशवीमध्ये किंवा पॅकेटमध्ये किंवा गोण्यांमध्ये त्या गोण्या वगैरे ठेवल्या जातात. ठीक आहे. तर मी आत्ताच ऐकलं वेचवरती 2 बल्क कॅरियर आहेत, एका मागोमाग एक येत आहेत. आणि जेव्हा शिप कुठली पण आतमध्ये येते तेव्हा जर ते अँकरला असेल तर कमीत कमी 1 तास अगोदर त्यांना इन्स्ट्रक्शन दिली जाते की तुम्ही या टायमिंगला आतमध्ये येणार आहेत. तर मी ते 1 तासापूर्वी ऐकलेलं आणि आता ते आतमध्ये येत आहेत. त्या मी तुम्हाला दाखवतो बल्क कॅरियर नक्की कशी असते, कशा प्रकारे लोडिंग केलं जातं. प्रॉपरली त्याच्यावरती किती लोडिंग आहे, काय लोडिंग आहे हे नाही दाखवू शकत, कारण की शेवटी ते पूर्ण क्लोज असतं. पण तुम्हाला जास्तीत जास्त जेवढं दाखवायला भेटेल तेवढं दाखवायचा प्रयत्न करतो. तर आता इथे आली एक कॉर्नरला एक बल्क कॅरियर. एक आहे आय थिंक 16,000 टनची आणि दुसरी आहे 31,000 टन. ठीक आहे. दोन्ही पण बल्क कॅरियर आहेत. मी तुम्हाला दाखवतो ना की कशी असते बल्क कॅरियर, किंवा पूर्ण जेवढं जास्त दाखवायला भेटेल तेवढं दाखवेन. हा व्हिडिओ थोडा मोठा आहे तर पूर्ण बघा. ठीक आहे, तुम्हाला दाखवतो मी बाहेर. तर ही आहे ती बल्क कॅरियर. त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हा फोटो मी तुम्हाला इथे समजण्यासाठी लावला आहे, जेणेकरून मी पुढची माहिती तुम्हाला जी देईन ती तुम्हाला समजेल. या जहाजामध्ये जी खालची लाल पट्टी दिसते त्याला ड्राफ्ट बोललं जातं. त्याच्यामध्ये एक व्हाईट पट्टी दिसते त्याला वॉटरलाईन बोललं जातं. आणि त्याच्यावरती व्हेसलचा कलर म्हणजे शिपचा कलर. शिप जेव्हा पूर्ण लोडेड असते तेव्हा हा जो लाल कलर आहे तो पाण्याच्या खाली जातो पूर्णपणे. म्हणजे जी मधली व्हाईट कलरची लाईन आहे त्या लेवलला वॉटरलाईन असते, म्हणजे समुद्राची लेवल त्या लेवलला येते. समजलं. म्हणजे हा आता बलास्ट कंडिशन आहे, म्हणजे ह्यामधला कार्गो सगळा एम्प्टी झाला आहे आणि ती शिप पोर्टच्या बाहेर जाते. म्हणून ही पूर्ण म्हणजे आता यामध्ये कार्गो नाही आहे, त्यामुळे हे वरती आले लाल कलर, म्हणजे शिप वरती आली आहे, उचलली आहे. तेच जर शिप लोडेड असेल तर हे पूर्ण जो ड्राफ्ट बोलतात त्याला, खालचं लाल पट्टी दिसते, लाल कलर दिसतोय, त्याला ड्राफ्ट बोलतात. तो ड्राफ्ट पूर्णपणे खाली बसतो आणि जास्तीत जास्त मॅक्झिमम कॅपॅसिटी आहे त्या व्हाया पांढऱ्या लाईनपर्यंत. पांढऱ्या लाईनपर्यंतच वॉटर लाईनला आली पाहिजे. तो लास्ट पॉईंट आहे त्याचा लोडिंगचा. ठीक आहे. जर मी तुम्हाला आता जी पुढची येणारी बल्क कॅरियर दाखवते त्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर तुम्ही आता ही बल्क कॅरियर बघू शकता. ही फुल्ली लोडेड आहे, असं पण नाही ओव्हरलोड आहे, फुल्ली लोडेड आहे. तिचे फक्त लाईनच्या लेवलला ती आपण पाण्याच्या लेवलला ती लाईन आली आहे. ठीक आहे. 2 टग आहेत त्या स्टँड बायला आहेत आणि याचं आता बर्थिंग होणार आहे पोर्ट साईडला, म्हणून ह्या 2 टग आहेत त्या स्टारबोर्ड साईडला आहेत. तुम्ही बघू शकता 4 क्रेन आहेत. पण ही फुल्ली लोडेड वेसल आहे. ही 16,000 टनची वेसल आहे. याची लांबी 160 मीटरच्या आसपास आहे. आणि हा बघू शकता तुम्ही ब्रिज, अकोमोडेशन बोलतात ह्याला. मी तुम्हाला आमच्या शिपचं पण दाखवलं आहे, खूप मोठं आहे. बघू शकता कशा प्रकारे दोन्ही पण टग स्टँड बाय आहेत. साईडनं त्याला रोप ऑलरेडी कनेक्ट केलेत. हा समोरचा जो भाग दिसतो इथे ती शिप बर्थिंग होणार आहे, तुम्हाला दाखवतो मी पुढे. आणि आता स्पीड खूप स्लो आहे कारण की पुढे जाऊन थांबायचं आहे. 4ही पण क्रेन आहेत. हा बल्क कॅरियर आहे. हॅच तुम्ही बघू शकता. हे सर्व प्रकारचं असं मार्किंग असतं, टगसाठी असतं किंवा बाकीचं असं खूप प्रकारचं मार्किंग असतं. हे अकोमोडेशन आहे मी तुम्हाला जे सांगितलं त्यामध्ये 1 2 3 4 क्रेन आहेत. आणि हा फॉरवर्डचा पार्ट आहे. तुम्ही बघू शकता हॅच एक जे व्हाईट कलरचं दिसतंय तुम्हाला, मी ते दाखवतो, मान दाखवतो. 1 2 3 4 आणि 5 होल्ड आहेत याला. ठीक आहे. 5 होल्ड आहेत. आणि बघू शकता पावर पण खूप जास्त आहे टगची. ड्राफ्ट जरा पण दिसत नाही आहे. आणि ही पूर्ण लोडिंग कंडिशनमध्ये वेसल आहे. ती आता डिस्चार्ज करायला पोर्टला आली आहे. वरती बघू शकता रडार अँटिना आहे. 16,000 टनची वेसल आहे. तुम्हाला पुढच्या साईडला मी ते दाखवतो. आता ती पोर्ट साईडला ती इथे समोर त्या साईडला जिथे तुम्ही तो प्लांट दिसतोय त्या साईडला हे बल्क कॅरियर आहे. याच्यामध्ये कार्गो आला आहे तो ना पोत्यांमध्ये आहे ना पॅकेटमध्ये ना कशामध्ये, डायरेक्ट लोड केलेला आहे, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं. आणि तो कार्गो असे मोठमोठे पाईप्स आहेत आतमध्ये जे ऑलरेडी पोर्टला असतात कनेक्टेड.
ते आतमध्ये जायला जातात आणि सक्शन करतात आणि तो सर्व कार्गो बाहेर पाठवला जातो. अशा प्रकारे त्याचं डिस्चार्जिंग होतं. आज बघू शकता वातावरण पण खूप एकदम शांत आहे. दाखवतो तुम्हाला त्यासाठी आता ती कुठल्या साईडला जाते ते जहाज. खूप मोठी वेसल 160 मीटरची आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता त्या समोरच्या साईडला प्लांटच्या समोर त्या वेसलच्या अगदी समोर ती वेसल लागणार आहे. हे बघा टक पूर्ण फिरली, आता टक फिरते पूर्ण, कारण की आता टक पुश करणार, ढकलणार त्याला पोर्ट साईडला, जेणेकरून ते रोप अटॅच करतील. ठीक आहे, टक अशी पूर्ण फिरली आणि ती आपले फुल फोर्स लावते, जेणेकरून ती जहाज आहे ती पोर्टला लागेल. ती पुश करायचं काम करते ती. आता तुम्ही ते बघू शकता या टगमध्ये खूप जास्त पॉवर असते. सो मॅन्युअरिंग हे सेमच असतं. प्रत्येक शिपला अशा 2 टग येणार, त्या दोन्ही पण कनेक्ट असणार, त्या पोर्टला पुश करणार. तुम्ही बघू शकता मागची टग अजून पण स्टँड बाय आहे, तिचं सध्या तरी काही काम नाही आहे. असं पाणी खूप शांत आहे बाहेर. सो बघू शकता हे अकोमोडेशन आहे. वरती रडार सुद्धांचा फ्लॅग लावला आहे. प्रत्येक कंट्रीमध्ये एंट्री केल्यावरती प्रत्येक कंट्रीचा फ्लॅग लावला जातो. इथे बघू शकता टक पुश करते पोर्ट साईडला. जर मला चान्स भेटला ही शिप पूर्ण डिस्चार्जिंग झाली आणि पूर्ण वरती उचलणार, जेवढी आता खालती बसली आहे लोडिंग कंडिशनला तेवढीच ती वरती उचलणार. बाहेर आल्यावरती त्याची साईज खूप मोठी दिसेल. जर चान्स भेटला तर मी तो पण व्हिडिओ याला अटॅच करेन. ठीक आहे, सेम दुसरी शिपचं पण आहे, तिचा किती ड्राफ्ट आहे काय आहे ते अजून पण माहीत नाही आहे. बघू आता जी आफ्टची जी टक आहे, आफ्ट साईडची म्हणजे मागच्या साईडची जी टक आहे ती पण आता आय थिंक जागा बदलते पुश करण्यासाठी. बघू शकता हळूहळू बाहेर येते आणि व्हेसलचं स्पीड पूर्णपणे इंजिन बंद केलं आहे. शुअर बंदच असणार, कारण की त्यांना तिथे साईडलाच लावायचं आहे. सेम पोझिशनला पोर्ट साईडला ही शिप लागणार आहे. बघूया आपण काय होतं पुढे. बघू शकता मागची जी टग आहे तिने पूर्णपणे जागा बदलली आहे आणि त्याला ऑलरेडी रोप टच आहे. ठीक आहे, ज्याला मुरिंग लाईन बोलतात. खूप मोठी वेसल आहे. तर ही वेसल आता पूर्ण बर्थिंग झाली आहे. जसं मी तुम्हाला मगाशी दाखवलं पूर्ण त्या साईडला लागली आहे. याने आपल्या क्रेन या साईडला उभ्या करून ठेवल्या, जेणेकरून तिकडून जो सक्शन पाईप येईल तो डायरेक्ट आतमध्ये जाईल. तुम्ही बघू शकता हॅच कवर पण ओपन केलेत, जे कवर बंद असतं ते ओपन केलेत आणि तो पूर्ण सक्शन पाईप आतमध्ये जाईल त्यासाठी त्यांनी आपल्या क्रेन पण उभ्या करून ठेवल्यात. जर चान्स भेटला तर ही शिप पूर्ण डिस्चार्जिंग झाल्यानंतर पण मी व्हिडिओ ह्याला अटॅच करेन. तर बघूया आता दुसरी शिप कधीपर्यंत येते, दाखवतो तुम्हाला दुसरी शिप. तर जेमतेम अर्ध्या तासाच्या टाईमनंतर आता ही दुसरी शिप एंट्री करते पोर्टमध्ये. तुम्ही बघू शकाल टग याच्या डाव्या साईडला आहे, पोर्ट साईडला आहे. ह्याच्या अगोदर जी शिप गेली त्याच्या उजव्या साईडला होती, स्टारबोर्ड साईडला होती. सो ही शिप शुअर स्टारबोर्ड साईडला बर्थिंग करणार आहे, त्यामुळे ते टग पोर्ट साईडला आहेत. आणि ही मोठी वेसल आहे, त्याच्यापेक्षा डबल आहे. ती 16,000 टनची होती आय थिंक, 16,000-16,500. ही 31,200 टनची आहे, त्याच आसपास आहे. थोडंफार कमी जास्त होईल पण 31,000 शुअर आहे, 31,000 टनची आहे. ह्याला पण सेम आहे, 4 क्रेन आहेत. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही दुसरी गोष्ट एक बघू शकता, जर एकदम क्लिअरली दाखवतो मी परत तुम्हाला. ह्याच्यामध्ये जो ड्राफ्ट आहे तो वरती आहे बघा, म्हणजे ही शिप फुल्ली लोडेड नाही आहे. ठीक आहे, फुल्ली लोडेड पण असू शकते, जागा पण पूर्ण. जसं काय आहे की एक्झाम्पल जर आपण साखर भरली तर ती कमी म्हणजे बारीक बारीक असते, सो ती जागा कमी घेते. ठीक आहे, आणि तेच जर गहू भरले तर ती जागा जास्त घेणार. असे कंडिशन असतात, खूप साऱ्या कंडिशन असतात. सो पूर्ण लोडेड आहे की नाही हे मी कन्फर्मली पण नाही सांगू शकत, पण असं पण होऊ शकतं की शिपचं जागा पूर्ण भरली आहे तरी पण तिचा ड्राफ्ट वरती आहे, असं पण असू शकतं. ठीक आहे, सो या शिपचा ड्राफ्ट तरी पण वरतीच आहे. तुम्ही बघू शकता मोठे आहे, खूप मोठे, 190 मीटर म्हणजे खूप मोठी झाली. आणि पोर्ट साईडच्या अँकरमधून फायर होस चालू आहे. तो कशासाठी पाणी ते चालू ठेवलं आहे काय माहीत नाही. नॉर्मली अँकरवरती घेण्यासाठी होतो. बघू शकता दोन्ही पण अँकर दिसत आहे, त्याचे ड्राफ्ट पण आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ही पण बल्क कॅरियर आहे सेम त्याच्यासारखीच, पण याच्यामध्ये साईडने पण लोडिंग केली आहे. कारण की असं पण होतं जेव्हा स्पेस जास्त असतो तेव्हा अशा प्रकारचं लोडिंग केलं जातं. ठीक आहे, मी जवळ आली कारण तुम्हाला झूम करून दाखवतो.
मला तर इथून JCB पण दिसत आहेत, ट्रक पण दिसत आहेत. हे बघा तुम्ही इथे बघू शकता, इथे एक ट्रक तर डंपर दिसतोय. ह्याला पण सेम आहे, 4 क्रेन आहेत, 5 हॅच कवर आहेत. इथे समोर बघा JCB आहेत. आणि हे जे बकेट दिसते, बकेट या साईडला बकेट दिसत असेल तुम्हाला, ते बकेट कार्गो डिस्चार्ज करण्यासाठी आहेत. ठीक आहे, आपण जसं खोरं घेऊन किंवा घमेलं घेऊन बाहेर काढतो असं हे थोडक्यात खोरं म्हणलं तरी चालेल, ते बकेट आहे. बघू शकतो इथे, हा इथे डंपर आहे. हॅच कवर बघू शकता कशा प्रकारचं आहे. हे इथे बकेट आहे, त्याच्यासमोर 2-3 JCB आहेत, ट्रेलर पण आहेत बघू शकता. आणि ते तिकडे वरती मोठे मोठे बॉक्स ठेवले, त्याच्या पलीकडच्या साईडला ट्रक ठेवले, ट्रक हेड आहेत, ट्रक हेड बोलतात त्याला. आणि हे पण अशा प्रकारे लोडिंग केलं जातं. ठीक आहे, आतमध्ये टाकणं, आतमध्ये लोड करणं किंवा आतमध्ये लोड केलं पाहिजे असं पण काय हे नसतं मॅन्डेटरी, पण ते अशी जर जागा असेल तर साईडने पण लोड केलं जातं. ह्याचं अकोमोडेशन खूप मोठं आहे. ब्रिज बघू शकता, अकोमोडेशन खूप मोठं आहे. जी राहण्याची जागा असते ती खूप मोठी आहे. बघा इथे बघू शकता तुम्ही, 1 2 3 4 5 माळे आहेत जेमतेम. 4 क्रेन आहे. त्याला पण ड्राफ्ट बघू शकता, जसं मी दाखवलं त्या शिपचा ड्राफ्ट अजिबात दिसत नव्हता, या शिपचा ड्राफ्ट पण दिसतोय. ते टकसाठी पण मार्किंग केलं तुम्ही बघू शकता. हे समोर यांनी लोडिंग केले, मोठे बॉक्स पण आहेत, पण ते काय नक्की काय माहीत नाही. इथे बघा ट्रेलर पण आहेत, ट्रेलर पण लोड केले साईडने. एक्स्ट्रा अशी जागा असेल तर तसे लोड केले जातात. तर या अशा आहेत दोन्ही पण बल्क कॅरियर. अकोमोडेशन बघू शकता तुम्ही, मोठं आहे. 31,000 टन म्हणजे खूप, 190 मीटर आहे, खूप मोठी वेसल आहे असं बघायला गेलं तर. हे जे बागून दिसतंय वरती ते फनेल आहे, एक्झॉस्ट, इंजिनचा एक्झॉस्ट धूर बाहेर पडतो ते आहे. ती रडार आहे, मेन मास्ट समोरून सुरू येते, व्हिडिओ दिसत नाही आहे सरळ. ही पण शिप जर बाहेर पडताना जर चान्स भेटला तर मी तुम्हाला दाखवेन नक्की काय लोडिंग आले, किती दिवसात लोडिंग होईल, काय होईल अंदाज नाही आहे, कधी निघेल हा पण अंदाज नाही आहे परत. पण मी तुम्हाला जर चान्स भेटला तर तोच व्हिडिओ यामध्ये अटॅच करून दाखवेन मी तुम्हाला. ठीक आहे, आणि तुम्ही ते बघू शकता, जसं पुढच्या साईडने एक टक आहे तशी पण मागच्या साईडनं दुसरी टक पण आहेच. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे ज्या 2 शिप मी तुम्हाला दाखवल्या, ज्या एंट्री करत होत्या, त्या शिप मी जाताना पण त्याचा व्हिडिओ टाकला आहे. ठीक आहे, हा मी ॲडिशनल एक व्हिडिओ करून टाकतो आहे, म्हणजे तुम्हाला समजेल की ती येताना पूर्ण लोडिंग कंडिशनमध्ये कशी होती आणि ती जाताना केवढी मोठी दिसते किंवा कशी दिसते. ठीक आहे, तर तो पण व्हिडिओ तुम्ही बघा. ही तीच शिप आहे जी मी तुम्हाला त्या दिवशी दाखवली. ठीक आहे, हॅच कवर वगैरे बघू शकता कसे ओपन करून ठेवलेत आणि किती वरती उचलले तुम्ही आता अंदाज लावू शकता की त्याच्यामध्ये किती लोड असू शकतो. पूर्ण शिप खाली बसली होती, पूर्ण लोडेड होती आणि आता पूर्ण डिस्चार्जिंग आय थिंक झालं वाटतं तिचं. अर्ध्यापेक्षा जास्त वरती उचलली आहे, जेवढी वरती होती तेवढी उचलली अजून, आणि त्याच्यापेक्षा थोडीफार खाली असेल. याच्यावर तुम्ही विचार करा की ती एखाद्या शिपची कॅपॅसिटी किती असेल. आणि त्याच दिवशी रात्री ती शिप निघाली, हा व्हिडिओ मी इथे जॉईन केला आहे. इथे बघू शकता तुम्ही किती वरती येताना कशी होती आणि जाताना आता ती किती वरती उचलली आहे. रात्रीच्या वेळी जी ही पुढे मोठी लाईट चालली आहे म्हणजे चालू आहे ती बंद होईल आणि बाकीच्या सगळ्या ज्या लाईट आहेत बंद होतील. याच्यामध्ये नॉर्मली रात्रीच्या टायमिंगला नेव्हिगेशन 5 लाईट चालू असतात नेव्हिगेशनच्या, जी इथे दाखवतो तुम्हाला पुढचे. इथे पुढची इथे वरती लागले ही 1. ठीक आहे, ही 1 झाली. अजून दाखवतो तुम्हाला मागच्या साईडला एक असते, एकदम हळूहळू जाते. पूर्ण क्रेन वगैरे सर्व आपल्या जागावरती लावलं गेलं आणि बघू शकता किती वरती उचलली आहे. नेव्हिगेशन 5 लाईट आहेत. पुढची एक जी मोठी लाईट आहे पुढची ती बंद होईल थोड्या वेळात. पुढच्या साईडला 1 लाईट असते नेव्हिगेशन रात्रीची. ठीक आहे, आणि ते त्याची पण डिग्री असते, एक अँगल असतो, तो मी तुम्हाला नंतर दाखवेन. त्यामध्ये ही दुसरी लाईट आहे जी एकदम अकोमोडेशनच्या वरती आहे. खालती ही तिसरी लाईट आहे जी रेड लाईट आहे, जी पोर्ट साईडला असते. ही 1 वरची, त्यानंतर ही रेड लाईट जी पोर्ट साईडला लागली ती 2, एकदम टॉपला लागली ती 3. तशीच जशी रेड लाईट लागली पोर्ट साईडला तशी स्टारबोर्ड साईडला अजून एक असते ग्रीन लाईट, ती झाली 4थी, 4 नंबर. फॉरवर्ड 1, ही 2, वरती एक 3, स्टारबोर्ड साईडला एक 4, अजून बॅक साईडला एक असते. ह्या प्रत्येक लाईटचा अँगल असतो.
ठीक आहे. प्रत्येक लाईटचा एक वेगळा अँगल असतो, तो मी नंतर एका व्हिडिओमध्ये क्लिअर सांगेन तुम्हाला. ह्या ज्या सगळ्या लाईट लागल्यात ज्या अकोमोडेशनला आहेत, जिथे राहतात लोक, क्रू जिथे राहतो, या सर्व आजूबाजूच्या लाईट सर्व बंद होतील. सध्या पोर्टमधून बाहेर पडते म्हणून ते लावलेले आहेत. इथे बघू शकता ही रेड आहे, तशी त्या साईडला एक ग्रीन आणि ती टॉपला एक आहे आणि मागच्या साईडला पण एक छोटी दिसत असेल तुम्हाला, ती एक लाईट. अशा टोटल 5 लाईट असतात ज्या रात्रीच्या टायमिंगला नेव्हिगेशनचं काम करतात. ही एक लाईट, 5 नंबरची लाईट. तुम्हाला अंदाज आलाच असेल की किती प्रमाणात लोड हा शिपिंग लाईन थ्रू केला जातो. त्याचबरोबर ही आहे दुसरी शिप जी त्याच्यानंतर आतमध्ये आलेली. इथे पण बघू शकता सेम लाईट आहेत. समोर एक, ही रेड 2, वरती 3, बॅक साईडला 4 आणि त्या साईडला एक 5, स्टारबोर्ड 5. अशा 5 लाईट ह्या सर्व शिपला रात्री टायमिंगला नेव्हिगेशनचं काम करतात. प्रोपेलेशन बघा खूप फास्ट होतं आहे. सिंगल प्रोपेलर आहे. आमच्या शिपला 2 आहेत. तर अशा या होत्या दोन्ही पण बल्क कॅरियर. एक फुल्ली लोडेड होती ज्याचा ड्राफ्ट दिसत नव्हता आणि एक लोडेड होती पण एकदम पण फुल नव्हती. मी तुम्हाला स्टार्टिंगलाच एक व्हिडिओमध्ये दाखवलं होतं लोडेड कशा प्रकारे समजायचं ही फुल्ली लोडेड आहे किंवा किती कॅपॅसिटी असते, किती लिमिटपर्यंत आपण लोड करू शकतो. ते एक 16,000 टनची होती आणि एक काहीतरी 31,000 टनची होती जी मागून 2 नंबरला आली ती. ठीक आहे. आणि जर हा पोर्ट एवढा बिझी नाही आहे, जर पोर्ट बिझी असेल 24 आवर काम असेल तर खूप साऱ्या शिप्स येत असतात. आता इथे पण बाहेर कंटेनर आहे. कंटेनर आमचं इथे पहिल्याच नंबरला बर्थिंग आहे, जिथे एंट्री आहे पोर्टला तिथेच बर्थिंग होती आणि त्यामुळे प्रत्येक शिपी दिसते. आणि जर बिझी असेल तर खूप साऱ्या शिप येतात. ते आपण खूप म्हणजे 10, 15, 20 असे जास्त प्रमाणामध्ये येतात. तर ठीक आहे, आजपुरती एवढंच. आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुमच्याकडे अजून सारे व्हिडिओ घेऊन येईन. तोपर्यंत जय महाराष्ट्र.